श्री स्वामी समर्थ। आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला योग्य पद्धतीने गोट कसा लावायचा हे आपण बघूयात। इथे बघा मैत्रिणींनो, सर्वात आधी मी आपल्याला गोटासाठी लागणाऱ्या तिरप्या पट्ट्या मी इथे कटिंग करून घेतल्या। ठीक आहे, अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने। आता ह्या पट्ट्या आपल्याला जॉईन करायच्या, तर कशा जॉईन करायच्या ते आपण सर्वात आधी बघूयात। हे बघा, अशी मी एकावर एक पट्टी ठेवून घेतली आणि अशी तिरपी टीप टाकायची आपल्याला। पट्टी कशी ठेवली ती मी व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहे तुम्हाला। ठीक आहे, अशी तिरपी टीप टाकून घ्यायची, म्हणजे याने काय होतं, आपली तिरपीच पट्टी जॉईंट होते। हे बघा, अशी टीप टाकल्यानंतर काय करायचं, आपला जो शिल्लक फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं। ठीक आहे, आणि आता हे दोन्ही बाजूचे कपडे दोन्हीकडे करायचे, म्हणजे आपल्या गोट जोडताना एका जागी जास्त कपडा होणार नाही आणि आपल्याला गोट जोडताना अडचण येणार नाही। बऱ्याच नवीन असणाऱ्याला, जे नवीन शिकत आहे त्यांना गोट बऱ्याच लवकर जमत नाही। त्याचं कारण हेच आहे, तुम्ही योग्य पद्धतीने गोट लावत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जमत नाही। योग्य पद्धतीने केलं तर जमेल। हे बघा, आता मी इथे परत एकदा तुम्हाला पट्टी जॉईन करून दाखवते। अशा पद्धतीने एकावर एक ठेवायची आणि आपल्याला तिरपी टीप टाकायची मैत्रिणींनो, म्हणजे आपली तिरपीच पट्टी जॉईन होईल आणि आपला गोट जसा पाहिजे तसा येऊ शकतो। आपण आपल्या आवडीनुसार जाड पतला गोट तयार करू शकतो। हे बघा, शिल्लक फॅब्रिक मी कटिंग करून घेतलं। आता आपल्याला जेवढा गोठासाठी पट्टी लागणार आहे तेवढी मी इथे तयार करून घेतली। हे बघा, अशा पद्धतीने जेवढी आपल्याला लागणार आहे तेवढी मी तयार करून घेतली। आता बघा, सर्वात महत्त्वाचा पॉइंट, आपल्याला एका बाजूने गोठाची पट्टी अशी थोडीशी दुमडायची आणि टीप टाकायची। हे बघा, अगदी व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला स्पष्टपणे। तर हे बघा, अशा पद्धतीने अगदी 2-3 लाईन दुमडायची, जास्त नाही, 3 लाईन दुमडायची, अशी टीप टाकायची। ही गोठाची पट्टी दुमडताना हलक्या हाताने आपल्याला जो गोट आहे तो टाईट पकडायचा, म्हणजे टाईट पट्टी पकडायची आणि पाठीमागून सुद्धा टीप टाकताना पट्टी अशी थोडीशी टाईट पकडून टीप टाकायची। म्हणजे काय होतं, गोठावर गच्च टीप येते आणि फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला गोटाला फिनिशिंग चांगली येते। ठीक आहे, तर इथे पूर्ण पट्टीवर मी टीप टाकून घेतली। आता बघा, आता वेळ आली आपल्या ब्लाऊजला जॉईंट करायची, तर योग्य पद्धतीने जॉईंट करा। आता काय करायचं, सर्वात आधी एक तास अर्धा इंच फोल्ड करायचं आणि आता ब्लाऊजला गोट जॉईन करायचा। तर सर्वात आधी आपण थोडीशी टीप टाकून घेऊयात, नंतर तुम्हाला अगदी पॉइंट टू पॉइंट मी समजून सांगते, फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। त्यानंतर बघा, आता मी काय केलं, आता थोडीशी टीप टाकायची, थोडीशी म्हणजे किती, एकसारखी टीप आली पाहिजे। इथे सुद्धा हा कपडा जॉईंट करताना एकसारखी टीप आली पाहिजे, एकसारखा कपडा सुटला पाहिजे। ठीक आहे, 2 ते 3 लाईन, फक्त तिसऱ्या लाईनवर आपली टीप आली पाहिजे। आता इथे आलं शोल्डरच्या इथे 1 ते 1.5 इंच पकडून चला, 1.5 इंच या पाठीमागच्या भागातून, 1.5 इंच समोरच्या भागातून मार्जिन करायचं आणि असा कपडा खालचा ब्लाऊजचा आणि गोठाचा पकडायचा टाईट आणि थोडंसं हलक्या हाताने ओढून टीप टाकायची। त्याने काय होतं, आपलं शोल्डरच्या इथे गच्च टीप येते, गोट असा म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही। हे पण शोल्डर उतरण्याचं कारण असतं, बऱ्याच जणांचं शोल्डर उतरतं। मग तुम्ही गोट जोडताना जर बरोबर गोट जॉईन नाही केला तर तुमचं शोल्डर उतरणार आहे। हे बघा, त्यानंतर काय करायचं, आपल्याला टीप टाकत घ्यायची, म्हणजेच एकसारखी गोटावर टीप टाकायची। हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे मैत्रिणींनो, एकसारखा कपडा सोडत तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे। आता बघा, आता मी गोट जॉईन करून घेतला। आता काय करणार आहे, जिथे शिल्लक कपडा आहे आपला, जिथे असे धागे दोरे आहे, जिथे शिल्लक फॅब्रिक झालेला आहे, तिथे मी एकदा पूर्ण ठिकाणी चेक करून घेणार आहे, कुठे आहे पूर्ण गोट अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा। हे बघा, तुम्ही नवीन असाल तर गोट गडबडीमध्ये लावायला जाऊ नका, वेळ द्या, शांततेने घ्या, पण वेळ दिल्यानंतर ही स्टेप बाय स्टेप करा, तेव्हाच तुम्हाला गोट जमणार आहे। ठीक आहे, बघा, हलक्या हाताचं असं जेवढं आपल्याला फिनिशिंग सोबत असा कपडा कटिंग करायचा, म्हणजे काय होईल, आपला गोट जॉईन केल्यानंतर हे धागे दोरे आपल्या गोठाच्या बाहेर येणार नाही आणि ते विचित्र दिसणार नाही। हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण इथे कपडा कटिंग करून घेतला। ठीक आहे, बघा, थोडा थोडा करत किती आपला कपडा निघला। त्यानंतर आता काय करायचं, कपडा कटिंग झाल्यानंतर
आपल्याला एका इंचाच्या अंतरावर असे कट मारत घ्यायचे. आपण जी शिलाई टाकली ती कट नाही होऊ द्यायची, एवढं मात्र काळजी घ्यायची. आणि जिथे आपला ब्लाऊजच्या गोलाईचा आकार येतो, म्हणजे गळ्याचा गोलाईचा आकार येतो, तिथे आवश्यक आहे कट करणं, तेव्हाच तुमचा गोट व्यवस्थित होईल. म्हणजे हे कट केल्याने आपलं फॅब्रिक सहज आतमध्ये फोल्ड होतं आणि गोट फोल्ड व्हायला मदत होते. ठीक आहे, आता पूर्ण आपण असे गळ्यावर कट मारून घेऊयात. अशा 1-1, 1.5 इंचाच्या अंतरावर आपल्याला असे कट मारत घ्यायचे. ठीक आहे, अगदी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही नवीन शिकायला भेटलं तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची शिलाई बदल अडचण येत असेल तर मला कमेंट करा. तुमच्या कमेंटनुसार नक्कीच तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे तो मी घेऊन येईल. हे बघा, आता काय करायचं, हा जो कपडा आहे तो असा गोठाकडे फोल्ड झाला पाहिजे अशा पद्धतीने. ठीक आहे, 1 नंबर असं आहे बघा, गोठाकडे फोल्ड झाला पाहिजे. त्यानंतर त्याच्या वरतून आपल्याला गोट घ्यायचा. आधी थोडीशी टिप टाकून दाखवते तुम्हाला, मग प्रॉपर पद्धतीने समजून सांगते मी बोटाचा वापर कसा करते, हाताचा वापर कसा करते गोट जॉईन करताना. बघा मैत्रिणींनो, आता मी काय केलं, थोडीशी टिप टाकून घेतली. हे बघा, जो अंगठा आहे तो अंगठ्याच्या साहाय्याने बघा असा आत आपलं, हे बघा, हे जे आहे टिप अशी आली पाहिजे याच्यावर. ठीक आहे, अशी टिप आली पाहिजे. तो वापर कसा करते हाताचा, हे बघा, असा कपडा धरायचा खालून, आणि हे बघा अंगठ्याचा वापर जास्त करायचा गोट जॉईन करताना. हे बघा, अंगठ्याने मी कपडा अलीकडे ओढते आणि या साह्याने, या उजव्या हाताच्या साह्याने गोटाला फिनिशिंग देते. बघा, दोन्ही हाताचं काम व्यवस्थित झालं तरच तुमच्या ब्लाऊजला गोठाला फिनिशिंग येणार आहे. गोट, हे बघा, कधी पण गोट तयार करताना सर्वात आधी 1 ते 2 इंच सेट करून घ्या. असं हाताने प्रेस करा आणि तेवढा टीप टाका, 1 ते 2 इंच. मैत्रिणींनो, किती जरी अनुभव असला, वेळ दिल्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, बघा, मी थोडाच तयार करते आणि टीप टाकते. किती जरी अनुभव असला मैत्रिणींनो, तर प्रत्येक ठिकाणी वेळ देणं गरजेचेच आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी थोडा इथे सेट केला आणि टीप टाकत घेतली. आता बघा, तुम्हाला जर जाडा आवडत असेल तर जाडा करा आणि बारीक आवडत असेल तर बारीक करा, ते तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. ठीक आहे, हे बघा, परत तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परत एकदा सांगते मैत्रिणींनो, अडचण आली तर नक्की कमेंट करा. जे कोणी माझं सदस्य झालेलं आहे आणि जे कोणी माझं सदस्य होणार आहे त्यांच्याकडे मी रोज अशी नवीन माहिती घेऊन येणार आहे. तुम्हाला जी गोष्टीची अडचण येते नक्कीच ती गोष्ट माझ्या संग शेअर करा. तुम्हाला त्या गोष्टीचं नक्कीच मी प्रॉब्लेम दूर करेल. ठीक आहे, बघा, असं करत मी पूर्ण गोट जॉईन करून घेतलेला आहे. बघा, आता आपण आपल्या गोठाची फिनिशिंग सुद्धा बघूयात. पाठीमागून समोरच्या भागाकडून कसा आपला गोट जॉईन झाला हे आपण बघूयात. हे बघा, किती बारीक गोट आपला जॉईन झाला, किती ठस्सपणा आलेला आहे. धन्यवाद.